नमस्कार. महाराष्ट्र सेट कॉमर्स मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हा जे व्हिडिओ मी आता बनवत आहे हे जस्ट ह्या क्षणात मी विचार केले आणि लगेच बनवायला सुरुवात केलेली आहे फ्रेंड्स. तर मी आता बसलेली असताना मला एक विचार आला की त्याच्यावरती मला एक 4 शब्द लिहा वाटले. या ठिकाणी लिहिले मी, खुद से जुड़कर मंजिल भुला बैठे हैं, मंजिल से ज़्यादा रास्तों से दिल लगा बैठे हैं, सफ़र भी मायने रखती है साहब ज़िंदगी में, पर न जाने ज़माना एक ही सवाल करता है कि जाना कहाँ है, अब ज़िंदगी को खोए या मंजिल को पाए, इसी सोच में डूबे बैठे हैं. तर याच्या मागे माझे काय एक थॉट होतं की काय विचार होतं किंवा मला असं काय वाटलं, काय जाणवलं, मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फ्रेंड्स. आणि यापूर्वी मी देखील तुम्हाला म्हणले की मी फक्त आता नेट सेट प्रिपरेशनसाठीच त्याच दृष्टिकोनातून व्हिडिओज न बनवता मला काय वाटायले, माझे काय विचार आहेत, माझे काय ओपिनियन्स आहेत, काय माझे फिलिंग्स, इमोशन्स तुमच्यासोबत, माझे पर्स्पेक्टिव्ह तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी सुद्धा मी चॅनलवरती परत पुन्हा आलेली आहे, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी मला असं वाटलं की नेहमी आपल्याला घाई असते ना कुठेतरी पोहोचण्याची. आपण एक स्टँडर्ड सेट केलेले असतो आपल्या आयुष्यामध्ये की अरे आपल्याला हे पाहिजे, हे मिळवायचं आहे, आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. आपण प्लॅन केल्याप्रमाणे असं कुठे होतं, खूप कमी वेळेस असं होतं. कारण जर आपण प्लॅन केल्याप्रमाणे जर राहिलं असतं तर ते पिक्चर किंवा शूटिंग राहिली असती. जसं आपल्या डेस्टिनीमध्ये प्लॅन झालेला आहे, जसं देवानं आपल्यासाठी काहीतरी प्लॅन केलेला आहे, आयुष्यानं आपल्यासाठी काहीतरी प्लॅन केलेला आहे आणि ते आपल्याला न समजणं म्हणजेच तर आयुष्य आहे. जर आपल्याला आयुष्य पुढे काय होणार आहे, भविष्यात काय होणार आहे जर समजलं असतं तर ते आयुष्याची डेफिनेशन राहिलीच नसती, त्याला आयुष्य म्हटलंच गेलं नसतं. त्याला भविष्यवाणी म्हणतो आपण. जे भविष्याला कोणी समजू शकतं तो सांगतो. तर आयुष्य म्हणजे काय ज्याला आपण समजू शकत नाही. तरी आपण खूप काही प्लॅन्स करतो, आपले स्टँडर्ड्स इतके सेट करतो, हाय स्टँडर्ड सेट करतो आणि ते केलंही पाहिजे आपल्याला एका डिरेक्शनवरती राहण्यासाठी. जेव्हा आपण इंटेलेक्च्युअल लेवलवर येतो, काहीतरी नॉलेज, काहीतरी विजडम, काहीतरी बुद्धी, विचार, प्रगती करण्याचं प्रत्येकाला स्वप्न असणं तर हे चुकीचं नाहीच आणि केलंही पाहिजे. कोणते इंटेन्शन्स ठेवून तुम्ही जगायला हे महत्त्वाचंच आहे. पण या ठिकाणी मला काय वाटलं नेमकं की नेहमी आपल्याला असं असते की कुठेतरी जायचं आहे, पण आपण विसरून जातो की जाण्यासाठी निघाल्यानंतर ते जे जर्नी आहे या ठिकाणी म्हणजे मी लिहिलेलं आहे की मंजिल से ज़्यादा रास्तों से दिल लगा बैठे है. म्हणजे मंजिलपेक्षाही कधी असं आपली जर्नी इतकी आपल्याला जाता इतकं सुंदर गाव भेटतं किंवा इतके सुंदर व्ह्यू दिसायला लागते की आपण त्या ठिकाणी थांबतो किंवा बघत आनंदी होऊन जातो की अरे किती सुंदरचं हे, किती सुंदर रोड लागली किंवा किती सुंदर गाव लागलं, किती सुंदर व्ह्यू आहे या ठिकाणी. आपल्याला ते आवडायला लागतं. कधी म्हणजे आपण विसरूनच जातो की आपण कुठे निघालो. आपल्याला मध्येच रस्त्यामध्येच कुठेतरी आपल्यासोबत अशी घटना घडतात किंवा गोष्टी घडतात की आपल्याला त्या गावामध्ये जाऊन, ज्या गावामध्ये आपण काहीतरी पाहायला, त्या ठिकाणी खूप सुंदर त्या ठिकाणी सीन असेल किंवा काही त्या ठिकाणचे काही गोष्टी पाहायला निघालो असेल आपण, त्याच्यापूर्वीच आपल्याला असे काही गावं भेटून जातात की ते सुद्धा आपल्याला अनएक्सपेक्टेडली इतकं खुश करून जातात, इतकं आनंदित करून जातात. तर त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये डेस्टिनेशन तर महत्त्वाचं आहेच, मंजिल तर महत्त्वाची आहेच. आपलं जे गोल आहे, ध्येय आहे, लक्ष्य आहे ते गाठणं तर इक्वली इम्पॉर्टंट आहे. पण त्यासाठी आपण आजची जर्नी, आजचे दिवस, आजचे मोमेंट्स, आजचं जे आपली फॅमिली आहे, आजचे आपल्यासोबत जुडलेले लोक आहेत, आजचं जे काही प्रवास आहे याच्यासोबतही इक्वली प्रेम केलं पाहिजे आणि त्याच्याशी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की प्रेझेंट पण माझंच आहे, पास्ट पण माझंच होतं आणि भविष्यसुद्धा, फ्युचरसुद्धा माझंच राहणार आहे. गेलेला काळसुद्धा आयुष्यच होतं. आजचं जे क्षण आहे, आजचे दिवस आहेत तेही माझेच आयुष्याचा भाग आहे आणि भविष्यसुद्धा, भविष्यात येणारे दिवससुद्धा माझेच राहणार आहेत. तर इक्वली इम्पॉर्टंट झाले ना. पण प्रत्येकजण भविष्यासाठीच बोलतो, भविष्याशी ओरिएंटेडच त्याचे गोल्स असतात, महत्त्व असते एखाद्या व्यक्तीला घेऊन. तो भविष्यात काय करेल, काय करणार असेल, त्याचं अस्तित्व काय आहे याच पद्धतीनं. तर मला हे सांगायचं होतं तुम्हाला की जेव्हा आपण मला असं वाटते की आता खुद से जुड़कर मंजिल भुला बैठे है.
आपण खूप वेळेस स्वतःला स्वीकार केलं पाहिजे. मला ह्या शायरीतून तुम्हाला हे सांगायचं होतं की सगळ्यात महत्त्वाची गरज आहे, सध्या काळाची गरज आहे, आपली गरज आहे. आपल्यासारख्या कुटुंबातून येणाऱ्या प्रत्येक एका लेकरांची ही गरज आहे की स्वतःला स्वीकार केलं पाहिजे. जे आहे जसं आहे तसं आहे, बस. जे भेटेल पुढे भेटेल, नाही भेटलं तरी ठीक आहे. कारण आयुष्य आहे, आयुष्य महत्त्वाचंच आहे. ते पास्ट असो, आईवडिलांसोबतचं पास्ट असो, आजपर्यंत आपण शिकत आलेलं पास्ट असो, किंवा आज जे काही आहे आपल्याकडे, जे आजचं प्रेझेंट असो, किंवा भविष्यात खूप काही भेटेल किंवा न भेटेल, तो आपला भविष्य असेल. हे आयुष्य आहे, हे तिघाला मिळून माझं आयुष्य बनतो आणि हे आयुष्य माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि मी जसं काही माझं आयुष्य आहे मी स्वीकार करतो किंवा मी स्वीकार करते. खूप सुंदर आहे. काही कमी असेल कोणापेक्षा तरी, जर बघायलाच गेलं, हां कोणापेक्षा तरी थोडंसं कमी आहे. ज्यांच्यासोबत आपली तुलना करतो आपण त्यांच्यापेक्षा थोडंसं कमी आहे प्रत्येकासाठी. किती अंबानी जरी आहे त्याच्यासाठी आणखी कोणतरी इलॉन मस्क, जेफ बेझोस श्रीमंत आहेतच ना, मग अंबानीकडे कोणापेक्षा तरी कमी आहे आणि अंबानीपेक्षा आपल्याकडे कमी आहे. म्हणजे अंबानी काय आहे किंवा आपण काय आहोत, कोणापेक्षा तर थोडेसे कमी. मग तो व्यक्ती कोणताही असू दे, त्याच्याकडे कोणापेक्षा तर थोडंसं कमी नेहमीच राहणार आणि त्याच्याकडे कोणापेक्षा तरी आपल्या तुलनेमध्ये अंबानीकडे खूप काही आहे, म्हणजेच आपल्यापेक्षा थोडंसं जास्त आहे. म्हणजे एक व्यक्ती आहे तर कोणताही व्यक्ती, ह्या सृष्टीवरचा कोणताही व्यक्ती आहे त्याच्याकडे कोणापेक्षा तरी थोडंसं कमी आहे आणि कोणापेक्षा तरी थोडंसं जास्त आहे. मग स्वीकार करावा लागेल, जे काही आहे जसं काही आहे ठीक आहे, व्यवस्थित आहे. आता यामध्ये काय बेस्ट करता येईल, यामध्ये चांगले गुड इंटेन्शन्स ठेवून, चांगले विचार ठेवून, चांगले दृष्टिकोन ठेवून, शिकत लर्निंग प्रोसेस प्रगती करण्यासाठी आपण मेहनत घेऊ. पुढे बढता येईल. जितकं भेटलं, जेवढं पाहिजे होतं तेवढं भेटलं, नाही भेटलं तरी ठीक आहे. मला हे तुमच्यासोबत सांगायचं आहे आज. आणि मला हे का सांगा वाटलं, कारण प्रत्येकाला हेच घाई आहे, जाना कहाँ है, आप जिंदगी को खोए. अरे मी आज जे माझे सिच्युएशन्स आहेत किंवा आज जे काही माझ्याकडे आहे त्यामध्येही मी खुश आहेच. मग त्यांना घाई का आहे की मला आणखी काय करायचं आहे, ते माझ्यावर प्रेशर क्रिएट करायला, मला स्ट्रेस देतं, मला एन्झायटी देतं, मला डिप्रेशनमध्ये टाकतं, मला रेस्टलेस फील करवतं. प्रत्येकाला घाई आहे की आता पुढे काय. नाही, मी आहे त्यात खुश आहे. कारण मला तुम्हाला सांगायचं आहे की आता मंजिल को पाए, म्हणजे आता जिंदगी को खोए या मंजिल को पाहे. जिंदगी तर तुम्ही ज्यात समजलो त्याला तुम्ही जिंदगी म्हणताल. म्हणजे तुमच्या आयुष्याची डेफिनेशन, तुमच्या लाईफची डेफिनेशन काय आहे ते ॲक्च्युली तुम्हाला मॅटर करते. तुम्हाला आणखी कोणाच्या तर तुलनेमध्ये तुमच्याकडे काय काय पाहिजे हे सगळं तर माहिती आहे. कारण आणखी एकाकडे काय काय आहे त्याच्या तुलनेमध्ये तुम्हाला सगळं पाहिजे. पण तुम्ही स्वतःला कितीदा विचारलात की तुम्हाला ॲक्च्युली किती पाहिजे, व्हॉट यू ॲक्च्युली वॉन्ट, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला कसं आयुष्य पाहिजे. तुम्हाला खरंच इतके सगळे स्टँडर्ड गोष्टी सेट केलेले भेटल्यानंतरच तुम्ही खुश होणार आहात का तुम्ही कमीमध्येही खुश होऊ शकता. तुम्ही कधी स्वतःला स्वीकारणारच नाही, मग प्रगती थांबेल ना. नाही, तुम्ही जेव्हा समाधानानं पीसफुली आहात, त्याच्यामध्ये ग्रेटफुल राहून ग्रॅटिट्यूडसोबत जेव्हा मेहनत घेताल, ते तर एफर्ट्स तर इक्वलीच एफर्ट्स राहणार. आणखी तुम्ही प्रोडक्टिव्ह जास्त काम करताल तेव्हा तर रिझल्ट इक्वलच येईल. पण आपल्याला काय असते, लाज वाटते स्वतःवरती, स्वतःला म्हणजे शेमफुल वाटते की मी ते सक्सेस अचीव केलं नाही, किंवा माझ्याकडे कमी आहे, किंवा त्याच्यापेक्षा माझ्याकडे कमी काय आहे, त्याच्याकडे ते जास्त आहे, माझ्याकडे कधी येईल. मला मोठं घर, चांगली कार, खूप सारं सोनं, चांगले ब्रँडेड कपडे, खूप काही प्रॉपर्टी, श्रीमंती, स्टेटस, पद आणि समाजामध्ये आदर, रेस्पेक्ट, ह्या सगळ्यासोबतच एक आयुष्य म्हणजे चांगलं आयुष्य, नाहीतरी चांगलं आयुष्य नाही. मग मी तुम्हाला विचारायले, आपल्या आईवडिलाकडे हे सगळं होतं का, होतं तर किती प्रमाणात होतं. आणि आपण जेव्हा एका मध्यमवर्गीय कुटुंबाला किंवा गरीब कुटुंबाला किंवा लोअर इन्कम ग्रुप, लोअर इन्कम सोसायटीला बिलॉंग करतो, तर आपण जेव्हा तुलना करतो तेव्हा अशा लोकांशी करायला लागतो ज्यांचे सिच्युएशन्स वेगळे, ज्यांचे ऑलरेडी जे रिसोर्सेस त्यांच्याकडे खूप सारे होते, ज्यांचे सिच्युएशन्स वेगळे आहेत, त्यांना वातावरण चांगलं भेटलं,
त्यांना खूप काही प्रिव्हिलेजसोबत ते जन्माला आले, खूप काही वेगवेगळ्या फॅमिलीला खूप काही वेगळे एक्सपिरियन्सेस त्यांना भेटले. जेव्हा हे सगळे गोष्टी वेगळे होते, तर आज मागत असताना आपण त्यांच्या तुलनेमध्ये मागतो. मग आपल्याकडे हे पण राहायला पाहिजे होतं, आपल्याकडे एक्सचेंज स्कीम, तसं की आपण पेरेंट्स जर बदलू शकलो असतो, चांगले खूप श्रीमंत आईवडील जर आपले राहिले असते, ऑब्वियसली आपल्याला हे सगळे गोष्टी म्हणजे मोठं घर ऑलरेडी राहिलं असतं, कार राहिली असती, चांगले ब्रँडेड कपडे, फॉरेन ट्रिप्स, आपल्याकडे खूप काही चांगले एज्युकेशन, इंग्लिश बोलायला आलं असतं, फॉरेनमध्ये शिकलो असतो, चांगली स्कूलिंग, कॉलेज सगळंच राहिलं असतं. पण याच्यावरती रडून किंवा स्वतःवरती कोसून काय फायदा आज त्यांच्यासोबत तुलना करत बसणार ना. आपण जेव्हा खेड्यात होतो किंवा आहोत किंवा आपले जसे काही आईवडील होते, कधी आपण हे तर केलो नाही, आपण पूर्वी तर हे करत नव्हतो. आता इंस्टावरची स्टोरीज बघून, व्हॉट्सअपवरचे स्टेटस बघून, यूट्यूबवरचे रील्स बघून किंवा इंस्टावरचे रील्स बघून इतकं अवेअरनेस वाढले समाजामध्ये, इतकी चमकधमक, इतकं दिखावा, इतकं शो ऑफ, की हे म्हणजे चांगलं आयुष्य नाही, तरी आयुष्य चांगलं नाहीच, प्रत्येकाची एक धारणा झालेली आहे. मग चला, मग आपल्यालाही मिळवायचं आहे सगळं. आता कसं मिळवायचं? जेव्हा सुरुवात आपली एकसारखी राहिली नाही, ज्या व्यक्तीसोबत तुम्ही तुलना करायलात, विचारा तो व्यक्ती ॲज अ इंडिव्हिज्युअल इंटेलेक्च्युअल लेवलवर तुम्ही आणि ते एकसारखे का? त्याचे अनुभव तुमचे अनुभव एकसारखे का? त्याचे आईवडील तुमचे आईवडील एकसारखे का? त्याची परिस्थिती तुमची परिस्थिती, प्रसंग, तुमचे अनुभव, तुम्हाला भेटलेले रिसोर्सेस, सपोर्ट, जे काही तुमचं गाव असेल, जे काही ठिकाण असेल, वातावरण असेल, स्कूल असेल, कॉलेज असेल, टीचर्स असतील, जे काही गोष्टीत एकमेकाचे जर सारखे नसतील, तर तुलना कशाची आणि कोणासोबतच करायची, काच करायची? फक्त समाजामध्ये हे ट्रेंडिंग चालू आहे की मोटिवेशन भेटतंच तुलना केल्यानं. जर मी त्याच्याकडे बघून शिकणार नाही, मला त्याच्याकडे बघून जर हेवा वाटणार नाही, जलसी वाटणार नाही, तर मी प्रगती कसं करेन? मला असं वाटते फ्रेंड्स की सगळ्यात मोठा मोटिवेशन हे आपली गरज असते. सगळ्यात मोठा मोटिवेशन तुम्हाला नेमकं काय पाहिजे हे असते. तुम्हाला काय घडवायचं आहे, तुम्हाला काय मिळवायचं आहे, तुमचं सुख कशात आहे. आणि माणूस तितकं मिळवल्याशिवाय अखेरीस गप्प बसत नाही. मग तुलना करून रेस्टलेस करणं, स्ट्रेस करून घेणं, खूप काही घाई करणं की मला घर पाहिजे, त्याच्याकडे आहे, माझ्याकडे नाही, मला बाईक पाहिजे, मला कार पाहिजे, कोणताही मटेरियलिस्टिक लेवलवरती कोणतंही मटेरियलिझम जे असेल, म्हणजे फिजिकल, म्हणजे कोणतीही वस्तू कोणाकडे तर आहे, माझ्याकडे नाही, मला पाहिजे, कसं मिळू? तुमच्याकडे ते मिळवण्याची कुवत किंवा मिळवण्यासाठी तितके पैसे असेल तर हे प्रश्नच इनव्हॅलिड आहे ना. जर तितकं पैसा राहिला असतं, एखाद्याकडे 50 लाखाचं घर आहे, 50 लाखाचं कोणी प्लॉट घेतले समजा, किंवा 50 लाखाची शेती आहे, जर तुमच्याकडे तितके पैसे असतील किंवा तुमची तशी परिस्थिती असेल तर तुम्ही लगेच जाताल आणि घेताल ना. पण विषय या ठिकाणी कोणाकडे असेल, कोणाकडे आहे आणि कोणाकडे नाही याचा आहे. विशेष या ठिकाणी तुमचं जे आहे तुमच्याकडे आहे आणि त्यांच्याकडे जे असायला पाहिजे त्यांच्याकडे आहे. तुलना करून, स्ट्रेस करून घेऊन इतकं रेस्टलेस आपण आहे, त्यालाही आपण जगत नाही. आपण मधून मरत चाललोत, मधून संपत चाललोत, मधून आपण जगायचं सोडला येलोत, मधून आपण तुटत चाललोत. मधून म्हणजे एक असते ना की खूप काही गोष्टी स्टँडर्ड सेट झालेत. आपण आपल्या आईवडिला जेव्हा आपण लहानाचे मोठे होत होतो, आपल्याला आपले आईवडील बेस्ट जे काही दिलेत, अपब्रिंगिंग बेस्ट दिलेत वाटते. त्यांच्याकडे जेवढं घडलं, जसं काही घडलं ते दिलेत. एका गल्लीमध्ये, गावामध्ये, एका वाड्यामध्ये प्रत्येक एक स्टेटसचा आपल्याला व्यक्ती भेटायचा. पण हे सगळे हेवादेवा त्या ठिकाणी नव्हते, तो काळ नव्हता तसा. एखाद्या श्रीमंत घरचा व्यक्ती असेल तर त्याला माणसं जोडून ठेवायचे होते, आणि कोणी मध्यम वर्गातून असेल किंवा गरिबीतून असेल, तो सरळ ॲक्सेप्ट करायचं की अरे त्याची बापदादाची प्रॉपर्टी आहे, त्याच्याकडे काही वस्तू नवीन आली तरी त्यामध्ये काय मोठ्यापणा आहे. घेतला असेल होता पैसा घेतला किंवा होती इन्कम घेतला, किंवा त्यांच्याकडे प्रॉपर्टी होती किंवा त्याच्या आईवडिलांना तितकं केलं होतं म्हणून तो घेतला, किंवा तो स्वतः जरी कोणी केला असेल तरी सरळ अरे होता तो हुशार आणि तो केला, ॲक्सेप्टन्स होतं. आता काय फ्रेंड्स, आपल्यामध्ये एक प्रकारचं ना जलसी, स्वतःवरती लाज वाटून आपल्याला मी का नाही करू शकत, इतके मोटिवेटेड झालोत आपण आयुष्याशी, पण काही गोष्टी आपण नाही बदलू शकत. जसं आपण ज्या कुटुंबानं जन्माला यायला पाहिजे होतं तो नाही बदलू शकत, ज्या परिस्थितीतून, जे स्टेटस घेऊन किंवा जे क्लास घेऊन, जितकी श्रीमंती किंवा गरिबी किंवा जात किंवा वातावरण किंवा गाव, कोणते खूप काही गोष्टी आपण नाही बदलू शकत. ते आलेत आपल्या वाट्याला, तर आपल्याला फक्त स्वीकार करायचा आहे
आणि आहेत त्यामध्ये आपल्याला सुखी अगोदर सुखी व्हायचं आहे. मी 1 कोटीच्याच घरामध्ये गेलं तरच मी सुखी होऊ शकेन का? नाही. कारण आपण जेव्हा लहानाचे मोठे होत होतो आपल्याकडे फक्त एक घर होतं. सुंदर होतं का खराब होतं माहिती नाही, आपल्याकडे घर होतं ज्या ठिकाणी आपण इतके सगळे भावंड म्हणजे लहानाचे मोठे झालो, इतके सगळे आठवणी जुडले. आपले आईवडील आपल्याला लहानाचे मोठे केले, ज्यांच्यावरती आपण प्रेम करत होतो ते आपल्यावरती प्रेम करत होते. जिथं जिव्हाळ्याचं नातं होतं, जिथं आपली आई आपल्याला सुखानं 2 टाईम 3 टाईमचं आपल्याला त्या ठिकाणी जेवणाची, खाण्यापिण्याची, आपल्या सर्वायवरची ज्या ठिकाणी चिंता नव्हती, असं आपल्याला एक घर होतं. आता घर म्हणजे 50 लाखाची जागा, 50 लाखाचं बांधकाम, त्याच्यामध्ये 10-20 लाखाचं इंटेरियर. मग त्यांच्यापेक्षा माझ्या घरामध्ये हे आहे, त्याच्यापेक्षा मी हे केलं आहे, आणि त्यांच्यापेक्षा मी हे करणार, आणि त्याच्यापेक्षा प्रत्येकापेक्षा काहीतरी करून तुम्हाला घर सिद्ध करायचं आहे. पण घर कुटुंबानं बनतं, त्या ठिकाणी राहणाऱ्या कोणासोबत राहणार आहात त्यांच्याशी बनतं. मग ते तुम्ही एका रूममध्ये राहावा किंवा 2 BHK मध्ये राहावा, 1 BHK मध्ये राहावा, ते रेंटेड असू दे घर किंवा स्वतःचं ओन असू दे, किंवा ते कोणत्या कॉलनीत आहे मॅटर करत नाही, कोणत्या ठिकाणी आहे मॅटर करत नाही. तुम्हाला घर आहे ज्या ठिकाणी तुम्ही आई वडील आणि तुमचं जे लेकरू आहे तुम्ही सुखानं जगत आहात. त्या ठिकाणी तुम्हाला अन्न वस्त्र निवारा सर्वायवलची चिंता नाही. तुम्ही मॉरल व्हॅल्यूजसोबत कॉम्प्रोमाइज करत नाही. तुमच्यात भरभरून प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. तुम्ही सगळे गोष्टी त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या निभवत आहात. मग फरक नाही पडत ते घर 1 कोटीचं आहे का 10 कोटीचं आहे का 10 लाखाचं आहे. पण अलीकडे जे स्टँडर्डनेस आपण सेट केलोत, तर मग तुम्ही ते पण बदलून घ्या ना, की तुम्ही ज्या बॅकग्राऊंडला बिलॉंग करत होतो, आईवडील बदलून घ्या. तुम्ही जे एखादी व्यक्ती चांगल्या बॅकग्राऊंडला बिलॉंग करतं, त्याचे पूर्वजाकडनं खूप काही ऑलरेडी कमवलेलं आहे, तर तुम्ही त्यांचे तसंच तुमच्या आजी पंजाकडून आजोबा पंजोबा आई वडिलाकडनं अपेक्षा करायचं होतं. आज स्वतःला कोसत बसण्यापेक्षा आपण स्वीकार करूयात की ठीक आहे, खूप काही गोष्टी, परिस्थिती, खूप काही गोष्टी जे काही कार्ल मार्क्सनं सांगितल्याप्रमाणे की 2 ग्रुप असणार नेहमी समाजामध्ये. एक ग्रुप ज्याच्याकडे रिसोर्सेस आहेत, साधनं आहेत, ते त्यांच्याकडे पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, आणि एक ग्रुप आहे ज्यांच्याकडे नाही. तर अशा 2 ग्रुपमध्ये नेहमी मतभेद राहणार आणि तुलना राहणार त्यांच्यावरती, त्यामुळे क्रुएल्टी, व्हायलेन्स नेहमी राहणार. पण मला काय म्हणायचं आहे फ्रेंड्स, की आपल्याकडे ऑलरेडी खूप काही नाही, आणखी एकाच्या कंपेअरमध्ये जे आहे त्याला तर जगूयात. आपल्याकडे चांगली अपब्रिंगिंग आहे, आपल्या आईवडिलाच्या सोबत आपण लहानाचे मोठे झालो, तितके चांगले मेमरीज आहेत, चांगली व्हॅल्यू सिस्टम आहे. शिक्षण जसं काही शिक्षण त्यांना घडलं ते आपल्याला दिलेले आहेत, तसं शिक्षण आहे, चांगल्या वाईटची समज आहे. मग आज आपल्याला प्रेम, आदर, भावना, भाव सगळे गोष्टी समजतात, शिक्षण समजते, समाज समजतो, चांगलं वाईट समजतो. ह्या सगळ्या सोबत स्वतःला स्वीकारूयात. घर असेल, छोटंसं असेल, रेंटचं असेल, पत्राचा असेल, छताचा असेल, जसं काही असेल, त्या ठिकाणी ज्यांच्यासोबत आपण राहिलोत त्यांच्यासोबत किती व्यवस्थित पद्धतीने आपण राहू शकतो त्याच्यावरती काम करूयात. जे काही आहे, जसं काही आहे तसं स्वतःला स्वीकारून त्यामध्ये कसं सुखी जगता येईल, आणि सुखी जगत आजच्या दिवसाला, आपल्या पास्टला, आपल्या भूतकाळाला, ते भूतकाळ पण मीच जगलेलं आहे, माझंच वेळ होतं, माझंच आयुष्य होतं, आजचं जे काही प्रेझेंट आहे तो पण माझंच आहे, आणि भविष्य पण माझंच राहणार. म्हणजे एकंदरीत हे पूर्ण आयुष्य, हे जीवन माझं आहे. तर माझ्या जीवनावरती मला प्रेम करायचं आहे. कारण अंबानीच्या कुटुंबानं सावित्रीबाई फुले जन्माला आलेली नव्हती, तरी सावित्रीबाई फुलेंची आज मला आदर, म्हणजे तेवढी जास्त मी त्यांना आदर करते. ओके, जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे, जे काही महात्मा ज्योतिबा फुले असू दे, शाहू महाराजांना मी आदर करते, शिवाजी महाराजांना मी आदर करते. का करते? कारण ते राजे महाराजे होते म्हणून नाही, त्यांच्या विचारामुळे, त्यांच्या गुणामुळे, ते समाजाप्रती जे काही व्हॅल्यू ॲड केले, समाजाप्रती जे त्यांचं योगदान होतं त्यामुळे. तर माणूस म्हणून चांगलं जगण्यासाठी पैसाच लागत नाही, किंवा खूप काही प्रॉपर्टी असेल, आणखी एकाच्या तुलनेमध्ये ब्रँडेड कपडे घातलो, खूप भारी कार घेतलो, आणखी खूप घरं घेतलो तरच रेस्पेक्ट भेटते, नाही. हे जे समाजामध्ये चुकीचं जे एक धारणा पसरवली जात आहे की तुमचं सक्सेस मेजर होणार तुमच्या मटेरियलिझमवरून, नाही. तुमचं सक्सेस तुम्ही किती सुखी स्वतःला बनवू शकलात,
तुमच्या परिवाराशी तुम्ही कशा पद्धतीनं नातं जुडू शकलात, तुमचे व्हॅल्यूज काय होते, तुमचे विचार कसे आहेत, तुम्हाला समाजाप्रती काय भावना आहेत, काय भाव आहेत. आजही ह्या सगळ्या गोष्टींना किंमत आहे. कोणी नाही करत असेल तर आपण करू किंमत. कोणी दुसरं करत असेल, फक्त ज्याला घरदार आणि हे सोनं नाणं बघून जुडायचं असेल तर तो तर तसंही तुमची किंमत नाही करत ॲज अ माणूस म्हणून. जोपर्यंत ते सगळं तुम्हाला तुमच्याकडे दिसेल तो जुडलेला आहे. ज्या दिवशी तुम्ही ते दाखवणार नाहीत त्या दिवशी तो तुटलेला आहे. मग तसे लोक म्हणजे आता या ठिकाणी तसले लोक आपल्याशी न जुडलेलंच खूप बरं. जे मटेरियलिझम गोष्टीला बघून त्याच्या हावी जाऊन म्हणजे त्याच्या कंपॅरिझनमध्ये त्याच्या तुलनेत आपल्यासोबत जुडलेल्या लोकांशी आपण लांबच राहिलेलं बरं. जे मला ॲज अ माणूस म्हणून जुडतो, माझी इंडिव्हिज्युअलिटी सोबत, म्हणजे ॲज अ पर्सन मी कसा आहे हे बघून जे व्यक्ती मला जवळ करतो, तो व्यक्ती माझ्यासोबत माझ्याकडे काही असो नसो तो शेवटपर्यंत टिकेल. आणि मला असलंच खरं व्यक्ती माझ्यासोबत जुडलेलं जास्त आवडेल, जे की माझ्याकडे 4 पैसे कोणी बघितला किंवा ब्रँडेड कपडे माझ्यावर बघितलं किंवा कोणी माझ्याकडची घर किंवा कार बघून जो व्यक्ती जुडतच आहे, तसली व्यक्ती नकोच आपल्या आयुष्यामध्ये. कारण आपल्यापेक्षा जास्त आणखी कोणाकडे दिसला तर तो तिकडे जाईल. तर फक्त तुम्ही निवड करा फ्रेंड्स, की आपण जसं काही जगलोत, लहानपण आपलं किती सुंदर होतं. काही फरक पडत नव्हता की काय खाल्लो, पिझ्झा खाल्लो कधी, बर्गर खाल्लो कधी, कोल्ड कॉफी पिलो, कुठले फॉरेन ट्रिप्स, आपण गावातून तर बाहेर पडलो नाही तरी आपल्याला फरक पडत नव्हता. आपले आईवडील कुठं फॉरेन बघितलेले आहेत किंवा चला मोठी सिटी तर कुठं पाहिलेत, त्यांना पाहायचं ते तर कुठं पाहिलेत, तरी ते पण सुंदर आयुष्य जगायलेत. आणि आपल्याला असं वाटते की आपल्याला ते खूप सुंदर पद्धतीनं लहानाचं मोठं केलेत. तर मग आपल्याला असं का वाटते की आपण आपल्या लेकरांना हे केल्याशिवाय म्हणजे व्हॅलिडेशन नेहमी आपल्याला पाहिजे असतं की आपल्याला हे केलंच पाहिजे. नाही, माझ्यानं जितकं होईल, जसं होईल, जे काही होईल ते मी बेस्ट करीनच. पण त्याच्यासाठी एक कोणासोबत तर तुलना करून, स्टँडर्ड सेट करून, इतकं हे घर, हे कार आणि असं हे अशी जी गोष्टी आपण सेट करून ठेवलोत ना दिखाव्यासाठी, ते केलं तरच आयुष्य, नाही तर नाही. हे संकल्पना काढून टाकून मला हे म्हणायचं आहे. हे जे लिहिले मी, त्याच्यानंतर मी हे लिहिले की अब तय है चुनाव तो हम जिंदगी का ही करेंगे, जब जीते हैं अपनी शर्तों पर तो रास्ते भी खुद ही तय करेंगे, चाहे जमाना पूछे मंजिले हजार. त्यांनी आपलं स्टेटस विचारतील, अवकात काय म्हणतील, आपल्याला कमी लेखतील किंवा फेलियर आहेत म्हणतील किंवा सक्सेसफुल नाही म्हणतील, करू शकला नाही म्हणतील, कायच फरक पडते. ते कसं आपल्या आयुष्याला इम्पॅक्ट करायले किंवा अफेक्ट करायले. जायचं नाही ह्या रेसमध्ये, कॉम्पिटिशनमध्ये किंवा ह्या रॅट रेसमध्ये अडकायचंच नाही. माझे काही गोष्टी क्लिअर आहेत, मला काय पाहिजे, किती पाहिजे आणि खरंच मी किती करू शकतो. आणि जसं मी हसत खेळत सुखा समाधानानं, स्ट्रेस न घेता माझं प्रोडक्टिव्ह लाईफ जगत, माझ्या फॅमिलीसोबत राहत, माझ्या पत्नीसोबत किंवा माझ्या पतीसोबत किंवा माझ्या लेकरांबाळासोबत, माझ्या आईवडिलांसोबत, माझ्या जुडलेल्या माझ्या प्रियजनांसोबत, माझ्या फ्रेंड्स, फॅमिलीसोबत, समाजासोबत, सगळ्यांना घेऊन चलत असताना, त्या सगळ्यासोबत जगत असताना, मी स्वतःसाठी जगत असताना, मी स्वतःवरती प्रेम करून मला काय पाहिजे, मी जास्त ह्या सगळ्यांना खूप काही पाहिजे असेल, पण मला किती पाहिजे, मी त्यांना तेवढंच देईन जेवढं मी देऊ शकतो, तेवढंच देईन जेवढं मला द्यायचं आहे आणि जे की माझ्या जीवावर नाही बेतलेलं आहे. मी हसत खेळत स्वतःच्या कम्फर्टमध्ये किंवा स्वतःच्या, म्हणजे माणूस तितकं करतोच जितकं तो करू शकतो, कुवतीप्रमाणे, काबिलियतप्रमाणे. आणि त्याला कर म्हणायची गरज पडतच नाही फ्रेंड, जर त्याच्याकडे असेल तर तो करतोच. हसत खेळत, स्ट्रेस न घेता, झालं एखाद्या दिवशी करणं तर करेन, घर करायचं आहे, खूप मोठं नाही, छोटं होईल, करेन, कार घ्यायचं आहे सध्याला, जसं चलायले तसं चलवेन, भेटली एखादी वेळेस ठीक आहे, नाही भेटलं तरी ठीक आहे. काही गोष्टी पाहिजेत, म्हणजे बायकोला पाहिजे किंवा लेकरांना पाहिजे, तर त्यांना हे समजवणं माझं कर्तव्य आहे. किंवा त्यांनासुद्धा आजपासूनच रियालिटीसोबत तेच असणं म्हणजे सुख नसून, आपण सोबत सगळे हेल्दी राहणं, आपले सगळे जसं काही आहोत आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित सर्वाईव्ह करून आहोत, त्याच्यामध्ये खऱ्या गोष्टीला स्वीकार करून रियालिटीसोबत जगणं, म्हणजे कोणावरती प्रेशर न येता, स्ट्रेस न घेता, कुठं दिखावा न करता आपण एकमेकांशी जुडून जगणं म्हणजे आपलं खरं आयुष्य आहे. हे त्यांनाही तुम्ही समजू शकता. आणि सोबत हळूहळू तुम्ही प्रगती करा आणि प्रगती करणारच.
पण प्रगती म्हणजे त्याचं काही मेजर्स नाही, म्हणजे इथपर्यंत जाणं म्हणजे प्रगती, तिथपर्यंत जाणं म्हणजे प्रगती, असं काही नाही. आपल्याला म्हणजे मी स्वतःवर इतकं प्रेम करेन की मी सगळ्यांशी प्रेम करेन आणि करत करत हसत खेळत माझ्यानं जसं जमलं तसं होईल तसं 10,000मध्ये किंवा 10,000 आज माझी जर इन्कम असेल 10,000, हळूहळू 20 होईल, 25 होईल, 30 होईल, वेळेसोबत होईल. पण मी आज 10मध्येही खुश आहे, उद्या 20 झाले तरी खुश होईल आणि 25 झाले तरी खुश होईल आणि 1,00,000 2,00,000 झाले तरी खुश राहीन. पण घर तर तेच राहणार, फक्त 2 एक्स्ट्रा रूम वाढतील आणि थोडंसं तिथलं स्टँडर्डनेस वाढेल आणि थोडंसं काय सगळीच गोष्टीचं थोडंसं लाईफस्टाईलमध्ये फरक येईल. माणसं बदलणार नाहीत, माणसावरच्या अंगावरचे कपडे बदलतील आणि त्याच्यावरती किमती प्राईसचे टॅक्स बदलतील. बाकी जे तुम्ही ग्राउंड, तुमच्या आयुष्याचं जे ग्राउंड तुम्ही सेट करताल त्याच्यामध्ये एक प्युरिटी, त्याच्यामध्ये एक इनोसेन्स, त्याच्यामध्ये एक रियालिटी ठेवून जर तुम्ही आजच स्वीकार करून घेतलात की दिवस बदलतील तेव्हा बदलतील, माझ्या हातात आहेत प्रयत्न करणं, मी प्रयत्न करीन. पण ते जे स्ट्रेस मी घ्यायलो सगळ्या गोष्टींसाठी, ते आज माझ्याकडे जे आहे त्याच्यात मी खुश आहे. उद्या जर ते सगळं आलं तरी मी खुशच राहणार. मी कोणासोबत माझी तुलना करणार नाही, कारण मी जेव्हा त्यांचे आईवडील बदलू शकत नाही, माझे आईवडील बदलू शकत नाही, परिस्थिती बदलू शकत नाही, स्थिती बदलू शकत नाही. काही गोष्टींचे काही जण असतात लकी असतात, काही जण त्यांचे वेगवेगळे, प्रत्येकजण स्वतःचं एक व्यक्तिमत्व, स्वतःचं एक नशीब घेऊन आलेलं असतं. म्हणून सगळ्यासोबतच थोडी ना आपण तुलना करत बसायचं. म्हणून माझं आयुष्य मी माझ्या पद्धतीनं माझ्याप्रमाणे जगीन, माझ्या सुखात म्हणजे मला जितकं होते तितकं करून, मला जसं समजत आहे तसं मी जगेन. आणि आजपासून मी स्ट्रेस, चिंता, काळजी, काही होईल न होईल ह्या ट्रॅपमधून मी स्वतःला बाहेर ओढून काढून मी ॲक्च्युली काय करू शकतो तेवढं करत, ते बेस्ट करत आता मला माझं आयुष्य जगायचं आहे. कारण खूप काही गोष्टी मी बदलू शकत नाही. मग एकच गोष्ट मी करू शकतो आजच्या दिवसात, स्वतःला स्वीकार करणं, जसं आहे, जे आहे, जसे काही मायबाप आहेत, जसं काही परिस्थिती आहे, जसं काही आज माझ्याकडे काही रिसोर्सेस आहेत, जसं काही माझं शिक्षण आहे, जेवढं काही बुद्धी आहे, जे काही आज माझ्याकडे आहे किंवा ना आहे, त्या सगळ्याला मी स्वीकार करतो आणि याच्यामध्ये अगोदर व्यवस्थित राहतो आणि पुढे जे जमलं तसं मी पुढे बघेन. आजला आजमध्ये सावरून घेईन आणि उद्यामध्ये सावरूनच घेईन. जेव्हा मी आज कमी आहे तेव्हा जर जगायला शिकलो तर उद्या कमी राहिलं तरी ठीक आहे आणि जास्त भेटलं तरी जगायचं मी शिकून घेईनच. हे ॲटिट्यूडसोबत आपण प्रत्येकजण, मला आज तुम्हाला सांगायचं आहे फ्रेंड्स की स्वतःचं स्वीकार करा. प्रत्येकजण स्वतःमध्ये वेगळं आहे आणि जे काही आहे, जसं काही आहे ठीक आहे. फक्त आपल्याकडे काय म्हणजे एक आपलं अस्तित्व थोडंसं कोणापेक्षा तरी जास्त आहे आणि थोडंसं कोणापेक्षा तरी कमी, बस. यापेक्षा जास्त आयुष्य काही नाही. आज स्वतःला स्वीकारा आणि मी नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओज प्रिपरेशनचे तर बनवणारच आहे. पण मला खूप म्हणजे वाटलं, हे विचार करत असताना मला असं वाटलं की अब अब तय है, चुनाव तो हम जिंदगी का ही करेंगे, जब जीते हैं अपनी शर्तों पर तो रास्ते भी खुद ही तय करेंगे, चाहे ज़माना पूछे मंजिलें हजार, हम सफ़र को ही मंजिल से ज़्यादा मुकम्मल करेंगे. तर एखाद्या दिवशी मंजिलपर्यंत पण पोहोचू, पण आणि चाहे पूछे, कोणी किती जरी काय विचारलं तरी काय, आता आपण जमाना पूछे मंजिले हजार, हम सफ़र को ही मंजिल से ज़्यादा, म्हणजे आपण जगूच इतक्या शानानं, इतक्या समजदारीनं, जे आहे त्याच्यामध्ये पण जेव्हा आपण खुश राहायला शिकतो, जे आहे ते खूप काही मोठ्यापेक्षा सोडून देऊन, स्वप्न सोडायचे नाहीत, मी काय म्हणायले, तुलना करायचं आणि खूप काही मोठ्या अपेक्षा गोल मोठे सेट करून स्ट्रेस घेणं, चिंता करणं, काळजी करणं, तब्येत खराब करून घेणं, आहे त्या ठिकाणी चिडचिड राहणं, आपले प्रेझेंट मोमेंट स्पॉईल करणं, आपल्या आईवडिलांसोबत, आपल्या जवळच्या जिव्हाळ्यातल्या लोकांसोबत नातं खराब करून घेणं आणि कंटिन्युअसली आपल्या आयुष्याला कमी करत जाणं आणि आपल्या आयुष्याला कोसून स्वतःला मधूनच मारत जाणं, हे असले गोष्टी सोडून ना, हम सफ़र को ही मंजिल से ज़्यादा मुकम्मल करेंगे, इतक्या शानानं आम्ही आहोत तसं स्वतःला स्वीकारून इतके मजेत राहायचं की जे आहे जसं आहे ठीक आहे, कमी आहे जास्त आहे ठीक आहे, जेवढं काही आहे त्याच्यामध्ये किती बेस्ट करता येईल, काय करता येईल ते बघता येते आणि मजेत करता येते आणि मजेत जगता येते. हे ॲटिट्यूडसोबत आपल्याला आता पुढचं प्रवास आणि पुढची प्रगती करायची फ्रेंड्स. या ठिकाणी मी माझे मत व्यक्त केले. या ठिकाणी खूप काही तुम्हाला जास्त वाटलं असेल किंवा मग असं तर मोटिवेशन नाही राहणार मॅडम, प्रगती कसं करणार आहे, त्यात समाधान राहायला लागलो तर मी काय म्हणले तुम्हाला,
गरज, स्वतःची जी गरज असते किंवा स्वतःच्या स्वप्नापेक्षा मोठं मोटिवेशन, तुम्हाला ॲक्च्युली तुम्हाला काय पाहिजे हे जेव्हा तुम्ही डिसाईड करता, तुम्हाला किती पाहिजे हे तुम्ही डिसाईड करता, तुम्ही तितकं मिळून राहताच फ्रेंड्स. तर मला तुम्हाला म्हणायचे आहे, गरजापेक्षा मोठं मोटिवेशन कोणतंही नाही. तुम्हाला किती पाहिजे ते तुम्ही बघा. तर पण जे काही मिळवा, तब्येत खराब न करून घेता, स्ट्रेस न करून घेता, चिंता काळजी जे आहे त्याला न गमवता, त्याची व्हॅल्यू करून मग नंतर दुसरं सगळं मिळवा. आहे त्या आयुष्याला आजच्या परिस्थितीत जितकं काही सुंदर आयुष्य जगता येते तेवढं सुंदर आयुष्य जगत जगत आणखी हे आयुष्याला एका बेटर लेवलवर चांगलं आणखी आयुष्याची दर्जा वाढवण्यासाठी, क्वालिटी वाढवण्यासाठी, लाईफस्टाईल वाढवण्यासाठी प्रयत्न करा. पण आज तुम्ही जसं सुंदर जगू शकता त्याला हार्म करून, त्याला स्पॉईल करून उद्यासाठी काहीतरी चांगलं कोणी घडू शकलं नाही आणि कोणी घडू पण शकणार नाही. तुमच्या लेकरांबाळासाठी, तुमच्या आईवडिलासाठी चांगले मेमरीज क्रिएट करा. तुमच्या पत्नीसाठी, पतीसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी, कुटुंबासाठी चांगले मेमरीज क्रिएट करा. प्रॉपर्टी, पैसा तर ते पण त्याच्यासाठीच करायचं आहे की आपण सुखानं जगू शकावं. तर तुम्ही आहे त्याच्यात पण ते आजला व्हॅल्यू करून ते तुम्ही आत्तासुद्धा करू शकता. मला हेच म्हणायचं होतं. आणि हे इतकं काही बोलण्यामध्ये मनातल्या गोष्टी बोलायला काही लिहून पाठ करून किंवा काही कुठून तरी नाही, बसल्या बसल्या वाटलं हे एक बनवले मी, जे काही 4 शब्द लिहिले शायरीच्या रूपात. आणि त्याच्यावरती इथं प्रश्न लिहिले होते की जाना कहाँ है, अब जिंदगी को खोए या मंजिल से पाहे, इसी सोच में डुबे बैठे है. मग नंतर लगेच कोणत्या सोचमध्ये डुबे बैठे हे याच्यावरून म्हणले की अब तय है, चुनाव तो हम जिंदगी का ही करेंगे. मग ते मंजिल कितीही सुंदर असेल पण जिंदगीनं सुंदर नाही. म्हणजे गाव कोणत्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे त्याच्यापेक्षा आयुष्य महत्त्वाचं आहे. जब जीते हैं अपनी शर्तों पर तो रास्ते भी खुद ही तय करेंगे. कारण आपण चुकीच्या मार्गानं, चुकीच्या दिशेनं, आपले मॉरल व्हॅल्यूज आपल्याला अलाव नाही करत काही चुकीचं करून जगायला. तर खूप काही गोष्टी लोक तसं करून कमवलेले असतात, आपण त्यांच्याकडे बघून झुरतो. पण आपण आपले जेव्हा शर्ते, आपले रास्ते किंवा आपले मॉरल व्हॅल्यूज, आपली अपब्रिंगिंग वेगळी आहे, तर तुलना का कोणासोबत. आणि चाहे जमाना पूछे मंजिले हजार, लोक विचारतील तुमचं दर्जा काय, स्टेटस काय, ते पद काय, प्रॉपर्टी काय, पैसा काय. त्यांना खूप काय म्हणते खाज सुटलेली असते की तुमचं काय स्टेटस आहे ते बघून त्यांना त्यांच्यासाठी व्हॅलिडेशन मागत असतात. तर तशा लोकांना कितीही लोक आले विचारले तर कोणाच्या तर दृष्टिकोनात आपली म्हणजे कोणाच्या तरी नजरेत आपली किंमत असण्यापेक्षा आपण आपल्या नजरेमध्ये आपली किंमत मिळू. मला हे म्हणायचं आहे. हम सफर कोही मंजिल से ज़्यादा मुकम्मल करेंगे. आता जर्नीच इतकी सुंदर आपण जगायचं, त्या गावात पोहोचून एन्जॉय करूयात हे म्हणण्यापेक्षा आपण ह्या सफरवर निघालो तेव्हाच ह्या जर्नी, ह्या प्रवासालाच आपण मेमोरेबल बनवत, हसत खेळत, मस्त अंताक्षरी खेळत, गाणे ऐकत, टपरीवर थांबून चहा पीत, थांबून कुठे थांबून सगळे चांगले गोष्टी एक्सप्लोर करत आपण त्या गावापर्यंत पोहोचूयात. म्हणजे एखादी वेळेस गावापर्यंत पोहोचलो आणि त्या ठिकाणी व्ह्यू जर चांगलं भेटलं किंवा न भेटलं तरी आपल्याला कशाचं दुःख राहणार नाही. कारण आपण आपलं प्रवासात आपण इतकं चांगला एन्जॉय केलोत की आपल्याला हे असेल की आपलं आयुष्य आपण इतकं सुंदर पद्धतीनं जगलोत, इतक्या चांगल्या इंटेन्शनसोबत, इतक्या चांगल्या इमोशनसोबत. आणि जे काही मॉरल व्हॅल्यू, जे काही व्हॅल्यू सिस्टीम आपल्या आईवडिलांनी दिलेली, आपले काही विचार असतील, आपल्याकडे जे काही होतं त्यामध्ये होईल तेवढं जास्त आपण जगलोत, हे भावना आपल्यामध्ये शेवटच्या क्षणामध्ये पण असायला पाहिजे. आणि मी हेच तुम्हाला सांगायले की सगळ्यात अगोदर जे आहे, जसं आहे, जितकं आहे स्वीकार करायलोत. याच्यामध्ये पुढे भेटलं काही तरी ठीक आणि नाही भेटलं तरी ठीक हे म्हणायला हिंमत लागते फ्रेंड्स. आणि तुम्ही हे जर म्हणून बघितलात, स्वीकार खरंच केलात तर तुम्ही खूप म्हणजे स्ट्रेस फ्री आणि प्रेशरमधनं रिलीफ घेऊन खरंच एक चांगलं आयुष्य नक्की जगताल, मी असं आशा करते. आणि मध्येच काही बोलण्यातून, माझ्या काही सांगण्यातून काही चूक झाली असेल तर अपेक्षाही करते की तुम्ही मला समजून घेताल. ते बोलण्यातून भावनेपोटी ते गोष्टी निघाल्या असतील. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नक्कीच चॅनलशी जुळून राहा. आणि मी लवकरात लवकर खूप काही व्हिडिओज बनवण्यासाठी वेळेचं नियोजन करीत आहे आणि मी तुमच्याशी नक्कीच जुळून राहणार आहे. त्यामुळे चॅनलशी जुळून राहा. धन्यवाद.